हाय नमस्कार मिनी ब्लॉगमध्ये आज पण मी नेहमीप्रमाणे देव धुवायला काढले आहेत. रोजच काय मी देव धुवायचं किंवा देवाचं तुम्हाला दाखवत नाही. तर बघा आज पण दाखवते मी तुम्हाला. इथं सर्व काही देव धुवायला काढले आणि सर्व काही देव मस्तपैकी धुवून झालेले. हे बघा एका ताटामध्ये सर्व काही स्वच्छ धुवून मी इथं मस्तपैकी रचून दिलेले आहे. आता आहे ना देवघर चांगलं स्वच्छ पुसून घेते. त्यानंतर मग आता देवघर पण पुसलं गेलं. आता बापांजवळ पण मस्त आरती केली बापांची आणि नैवेद्य पण ठेवलेला आहे. खोबऱ्याची किस आणि साखर याचा नैवेद्य मी बापांना दिलेला आहे. आता देवघरामध्ये देव पण ज्यांचे त्यांच्या स्थानावर ठेवले गेलेले आहे. मस्तपैकी पूजा पण झालेली आहे. तर बघा फुलं पण मस्तपैकी वाहून दिलेली आहे. तर आज लवकरच उठले होते मी. मस्तपैकी झाडझूड सर्व काही आवरून झालेलं आहे. दिवा बत्ती सर्व मस्त काही किचन ओटा क्लीन वगैरे सर्व काही इथं मस्त झालेलं आहे. आणि हे बघा एक गोमती चक्र आहे ना, अशा प्रकारे ठेवते मी. बरोबर ठेवलेलं आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता दुपारचे ना सर्व काही नाश्ता वगैरे आमचा झाला होता. दुपारचे 12 वाजले होते. तर चपात्या पण करून झालेल्या आहे इथं. तर म्हटलं भाजी नाही होती तर भाजी करून म्हटलं आज शेवचीच भाजी करूया. तर मस्तपैकी कांदा टमाटे कापून घेतलेले, अद्रक लसणाची पेस्ट मस्त करून घेतलेली. त्यानंतर मग ते पण इथं तेलामध्ये मस्तपैकी असं परतून घेतलेलं आहे मी. सर्व काही साहित्य छान परतून घेतलेलं आहे. जिरं राई अद्रक लसणाची पेस्ट कांदे टमाटे आणि आता मीठ टाकून घेतलेलं आहे. मिठामुळे काय होतं ना, आपले हे कांदे टमाटे लवकर मॅश होतात. हे बघा अशा प्रकारे. तर मस्त आता हे फ्राय झालेले. थोडंसं झाकण ठेवते मी पूर्णपणे व्हायला. तर बघा आता मस्तपैकी पूर्ण झालेले. आता आपल्याला आहे ना थोडं धना पावडर टाकूया, थोडीशी हळद, थोडी चटणी टाकली मी. त्यानंतर परत थोडीशी चटणी टाकली, थोडासा मसाला टाकला आणि थोडा मॅगी मसाला टाकला. तर चला आता छान मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला इथं 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचे. तुम्हाला जेवढी भाजी करायची आहे ना तेवढं साहित्य आणि तेवढंच पाणी पण टाकायचं. तर बघा मी इथं आहे ना अजून अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी. आणि आता आहे ना हे बघा पाणी थोडंसं वाढवलं आणि झाकून दिलेलं आहे. आता आपलं आहे ना मस्तपैकी हे उकडून झालेलं आहे. आता आपल्याला इथं थोडी शेव माझी आधी टाकली गेली, मोबाईल स्किप झाला होता. तर परत मी थोडीशी टाकली तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा शेव मस्तपैकी इथं टाकून घेतलेली मी. आणि आपली भाजी आता इथं खाण्यासाठी रेडी झालेली तयार झालेली. तर चला आता मी एक एक जणांना सर्व करते. ही बघा मस्तपैकी एकच नंबर आपली इथं भाजी झालेली. हे बघा आता प्लेटमध्ये टाकून घेतलेली मी. कसा वाटला मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की